नाही, काही सांगितलं नाही आम्हाला. आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मारलंय. हे प्रकरण दाबण्यासाठी बंदूक कसं पकडणार माझा मुलगा? त्याला फटाकडी नाही वाजवले, त्या पोराला फटाकडी नाही वाजवलेत, गाडी नाही चालवले, तर तो पोरगा कसा बंदूक धरेल? तुम्ही बॉडी ताब्यात घेणार आहात? पोलीस नाही, आता बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही. आम्हाला न्याय भेटायला पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही. आणि याच्यात चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत. आणि शाळा प्रशासन पण याला जबाबदार आहे. आणि याच्या शाळेतले जेवढे हातबांधे असतील तर त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे. आता हातात चिठ्ठी कसली काय? हे बघा, आज चिठ्ठी जी आहे ना, हे बघा, आज चिठ्ठी जी आहे ना, ते पैसे पाठवायला त्यांनी दिला होता. त्या कैदी नंबरने आम्हाला लिहून दिलता. आतमध्ये कैदी होता तो. आणि हा टोकन नंबर आम्हाला दिला होता भेटण्यासाठी. मारून टाकले. कुठे कुठे भेटणार होते? हा? कुठे भेटणार होते? नाही, हे पोस्टमध्ये पैसे टाकायला लावले होते. तुम्हाला कोणावर संशय? मला आतमध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील, पैसे दिले असतील, ते पैसे काढले असतील पोलीस हे लोकांना. आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीसवाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारा पण पोलीसदार आहेत. आणि हे शाळेचे प्रशासन आहेत, ते पण पैसे दाबून त्यांनी हे काम केलेलं आहे. एक आरोप केला जातोय की अक्षयनं पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांची बंदूक हिसकावून घेतली आणि हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही. आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं नाही की 5:30 वाजता तो घेऊन जाणार आहे. आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात. तो आतमध्ये वैतागलेला होता. नाही, काहीच नाही. तो हसून खेळून त्यांनी आतमध्ये गेला. साहेब तो बोलला की मला 4 पैसे रुपये पाठव खायला, मी चाललो आता. आम्हाला हे बघा, आम्हाला नंबर पण दिलेला आहे. हा नंबर बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हा नंबर पण दिलेला आहे. हे बघा, हा नंबर पण दिलेला आम्हाला. हा, हे बघा. आता आम्ही घेणार नाहीत. जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे. शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. हा, कोणाला? या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत. परंतु पोलीस चौकशी दरम्यान अक्षयने गुन्हा कबूल केला होता असंही म्हटलं जातंय. त्यावरून तुमचं काय बोलणं झालं होतं? हे सगळ्या दबावमध्ये गुन्हा कबूल करून घेतलेले आहे त्याच्याकडून. याचा काहीच त्याचा संबंध नाहीये. गुन्हा होता, तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं, त्याच्यानंतर कारवाई करायचं होतं. गोळ्या कसा मारला तुम्ही त्याला पोराला? गोळ्या का मारला तुम्ही? अजूनपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध झालं नाही. अक्षयने बंदूक हिसकावली आणि हा चुकीचा गोष्ट आहे. पोलिसांनी संरक्षणासाठी नाही खोटं गोष्ट आहे. नाही, खोटं गोष्ट आहे. माझा मुलगा हसत गेलाय आतमध्ये. शेवटचा बोल